खोपोली शहरासह परिसरात रामनवमीचा पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। विविध मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त पूजा, अभिषेक, भजन कीर्तन व आरतीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शेळफाटा येथील उमरजी पटेल नगर परिसरात बापूजी मित्र मंडळाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात धार्मिक विधींसोबतच सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले। यावेळी पत्रकार शिवाजी जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। त्यांच्या समाजाभिमुख व निर्भीड पत्रकारितेचा गौरव यावेळी करण्यात आला। बापूजी मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। रामनवमी निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला। नमस्कार, मी संजय रामचंद्र आंग्रे। गेली 20 वर्ष आम्ही हा रामनवमी उत्सव साजरा करतोय। आमच्याकडे या ठिकाणी आम्ही छोटंसं मंदिर बांधलं होतं। त्या मंदिराचं आता भव्य असं पुरातन वृक्ष तयार होऊन हा रामनवमी सोहळा आम्ही मोठ्या थाटाने आमच्या या ठिकाणी उमरजी पटेल नगरमध्ये सगळे रहिवासी, महिला मंडळ आणि आमचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा आम्ही मोठा उत्सव साजरा करतो। दरवर्षी आम्हाला जे तुमच्यासारखे लोक जे आहेत अन्नदान करतात, त्या अन्नदानांमधून आम्ही हा मोठा महाप्रसाद या ठिकाणी ठेवला असतो। या ठिकाणी आम्हाला सर्वांचं सहकार्य लागतं। या सहकार्यामध्ये आमच्याकडे कोणीही पदाधिकारी नाही किंवा कोणी हे नाही, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतो। महिला मंडळ असो किंवा आमचे पुरुष वर्ग असो किंवा आमचे लहान मुलं असो, सगळे मिळून एकत्र या ठिकाणी काम करतात आणि हा उत्सव 2 दिवस एवढ्या मोठ्या उत्सवाने साजरा करतात की म्हणजे देव आमच्याकडे करून घेतो। आम्ही कोण करणारे कोणी नाही, आम्ही नाममात्र आहोत, पण सगळा हा उत्सव जो आहे तो श्रीराम करून घेतो आमच्याकडनं। आम्ही जसं एवढे वर्षामध्ये आमची प्रगती चांगली होत चाललेली आहे। लोकांना अन्नदानामध्ये आवड वाढली आहे। अन्नदान आमचा एवढा भरमसाठ होतो की आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दरवर्षी चांगलं सहकार्य करतं। त्याच्यापुढे चांगलं सहकार्य सगळे ग्रामस्थ, महिला मंडळ आणि आमच्या इतर जे काही आमचे दाते आहेत, अन्नदाते आहेत किंवा आमचे ते देणगीदार आहेत, ते आम्हाला नक्की देतील अशी मी ग्वाही करतो।